आपण आज इथे सर्व पत्रकार परिषद याच्यासाठी घेत आहोत की ती मोहाडी गट नंबरची जी 60 नंबर सिरसोली रस्त्यावरची जागा आहे ते अतिक्रमण तिथे झालेलं आहे। त्यामुळे मी काल तिथे प्रशासनाला पाठवलेलं होतं, ते अतिक्रमण काढायला नव्हतं पाठवलं, काल तिथलं ते स्वच्छ करण्यासाठी पाठवलं होतं। पण त्या जागेबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सर्वांना द्यायची आहे की ही जी मोहाडी गटची जी जागा आहे मनपाच्या मालकीची ही जागा आहे, ती सिरसोली रोडवर आहे आणि ती जी जागा होती ती आपले माजी नगर अध्यक्ष जे होते तुकाराम श्रीपत चौधरी यांनी महापालिकेला ती तेव्हा विकत घेतलेली होती ती जागा। आणि ती 97 पासून 2011 पासून तिथे अटलांटाचं जे क्रशर आहे कंपनीचं क्रशर तिथे आधी चालू होतं, ती जागा त्यांना ती अलॉट केलेली होती। आणि काय 2011 पासून तिथे ती खडी त्यांची अटलांटाची जी खडी होती तिथे पडून होती। 2017 मध्ये स्लॉटर हाऊस ते 17 आणि 2018 मध्ये स्लॉटर हाऊस आपण तिथून बंद केलं होतं आणि ती जागा तशीच रिकामी पडलेली होती, म्हणजे तिथे फक्त खडी आणि काही महापालिकेचे सामान तिथे पडलेला होता, बाकी तिथे काहीच नव्हतं त्या जागेवर, ती पुरी रिकामी जागा होती। आणि 2000 ऑक्टोबरमध्ये तिथे काही घरं म्हणजे झोपड्या ह्या करोनानंतर तुम्हाला तिथे दिसतील, म्हणजे पाहण्यात येतील। गुगल मॅप्स आहे माझ्याकडे, तर त्या गुगल मॅप्सवर तुम्हाला ते 2022ला करोनानंतर काही थोडेसे तिथे झोपड्या तुम्हाला 1-2 झोपड्या तिथे तुम्हाला दिसतील। त्याच्यानंतर ते 2024 मध्ये किंवा 2025 मध्ये काही लोकांनी तिथून काही रकमेनुसार म्हणजे 5000 रक्कम ह्यानुसार काही लोकांना ती जागा विकण्यात आलेली होती। तर ते आता जे तिथे लोक राहतात ते तांबापुरातले लोक तिथे राहतात आहेत, म्हणजे त्यांनी 2024ला 5000 जागा झोपडी एक झोपडीचे देऊन कोणीतरी ती त्यांना महापालिकेची जागा ही विकली आहे। पण ते जे लोक आहेत ते अस्तित्वात तांबापुराचे आहेत, कारण की अजूनही त्यांची जे नावं आहेत ते तांबापुरा वोटिंग लिस्टमध्ये आहे आणि आता जे इलेक्शन झालं त्यात त्यांनी तिथेच वोटिंग हे केलेलं आहे। त्यामुळे त्यांची जी जागा तिथे होती त्यांनी ती विकून टाकलेली आहे त्या लोकांनी आणि त्यांनी इथे 5000 रुपये घेऊन इथे ते राहायला आलेले आहे। 2024 नंतरची ही गोष्ट आहे। आणि अगर आता आपण बघितलं की जे गव्हर्नमेंटचं GR आहे, शासन आहे, ते 2011 पूर्वीच्या जागा आहे महाराष्ट्र शासनाच्या, ह्याच त्यांना म्हणजे जागा दिले जातील हे शासनाचा GR आहे। आणि फक्त गव्हर्नमेंट जागेच्या महापालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या जागांसाठी तो GR नाही आहे। आणि हे जे लोक आहेत हे 2025 आणि 24 पासून तिथे अस्तित्वात राहायला आलेला आहे। त्यामुळे तो जो GR असतो तो फक्त 2011 म्हणजे गव्हर्नमेंट शासनाच्या याच्या रूलसाठीच तो लागू आहे, महापालिकेच्या जागांसाठी किंवा नगरपालिकेच्या साठी तो लागू नाही आहे। म्हणजे आता जी जागा आहे ती महापालिकेची जागा आहे, त्यामुळे जे लोक ते म्हणतात आहे की ही जागा आम्हाला देण्यात यावी, तर तो GR तिथे लागू होत नाही, त्यामुळे तिथे तो खारिज होतो। आणि हे जे काही जळगाव शहराचे नागरिक आहे, म्हणजे जे जळगाव शहराच्या नागरिकांनी आम्हाला इथे निवडून दिलं आहे किंवा इथे आम्हाला बसवलेलं आहे, तर त्यांच्या महापालिकेच्या जागा वाचवण्यासाठी आम्ही इथे आहोत। त्यामुळे ही जागेवर त्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे ते आम्ही तिथलं काढलंच जाणार आहे, कोणत्याही याच्यामध्ये ते तिथे ठेवलं जाणार नाही, GRमध्येही ते बसत नाही, महापालिकेची जागाच ती आहे आता। आणि आम्ही त्याच्यासाठी कंपाऊंड वॉलचंही आरक्षण केलेलं आहे आणि काही दिवसामध्ये कंपाऊंड वॉलही तिथे बांधली जाणार आहे। आणि अशा लोकांना आम्ही तिथे म्हणजे हे थार देणार नाही आहे, त्यांना तिथून अतिक्रमणच आहे, ते अतिक्रमण काढलंच जाणार आहे। त्यामुळे हे असे हळूहळू तिथलंच नाही तर जळगावचं तुम्ही जसं पाहत असाल, महापौर म्हणून मी जेव्हापासून आली आहे अतिक्रमण विषय मी हाती घेतलेला आहे। आणि हाच फक्त मुद्दा नाही तर जळगावचा प्रत्येक जिथे अतिक्रमण असेल तिथे मी कारवाई करणारच आहे। आणि ही आमची महापालिकेची जागा एवढी आज तुम्ही बघाल तर ती इतकी मोठी जागा आहे, 13 एकर, आज तुम्ही त्याचं रेडी प्राईस बघाल तर तीही खूप मोठी आहे। तर अशीच ही आपली महापालिकेची जागा कोणालाच दिली जाणार नाही आहे। आणि ते जे म्हणतात की GRमध्ये आहे, पण GRमध्ये महापालिकेची जागा ती नाही आहे आणि 2011च्या पूर्वीचा जो GR आहे, त्यामुळे ते आता 2024-25ला तिथे अस्तित्वात आले आहे। माझ्याकडे सर्व ते प्रूफ्सही आहे, तुम्हाला गुगल मॅपमध्येही दिसतील की 2011 पासून एकदम तुरळक होते आणि फेब्रुवारीचंही 2013चे आहे, 2-3 आहे आणि जे वास्ट जे आहे ते 2025 मध्ये ते वाढलेलं आहे। त्यामुळे ते तिथे नियमात ते बसतच नाही, हे अतिक्रमणच म्हटलं जाईल आणि हे अतिक्रमण काढण्यातच येणार आहे।